मुख्य अतिथी तुम्हा आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर जे चांद्रे साहेबांनी घेतलेली नावं काही कमी झाली असेल तर त्यांना पकडा। माननीय आमदार बाबाजी काळे, असोसिएशनचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले तमाम खेळाडू बंधूंनी बांधून तरुण सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच मी साहेबांच्या वतीने आणि आयोजक या नात्याने आपल्या सर्वांचा स्वागत करण्यासाठी मी या निमित्ताने उभा आहे। आणि ज्याचा उल्लेख चांद्रेजी आपण केलं ही गोष्ट खरी आहे। वर्ष ही स्पर्धा भरवण्याचा योग महाराष्ट्र राज्याला आला आणि तो योग आज आदित्यजींच्या रूपाने आज आम्हाला लाभलेला आहे। या गोष्टीचा आम्हाला नक्कीच खेळाडूंना आनंद आहे किंवा आयोजक म्हणून घेऊन आम्हाला देखील आनंद आहे। कारण याचा प्रतिनिधित्व करण्याची भूमिका राज्य स्तरावरती घेऊन देशाच्या स्तरावरती हरिद्वारला जे होऊ घातलेल्या स्पर्धा त्या करणार आहोत। परंतु हा कबड्डी स्पर्धा आयोजित करत असताना आपण चेसची स्पर्धा भरवलेली आहे, त्याचबरोबर रोलर बॉलची स्पर्धा भरवण्याचं काम केलेलं आहे। बॉडी बिल्डिंग असेल, पॉवर लिफ्टिंग असेल, लॉंग जे टेबल टेनिस 2 दिवसानंतर होणार आहे। खरं तर साहेब आपली ही स्पर्धा मूळ स्पर्धा ही बॉडी बिल्डिंगच्या त्या हॉलमध्ये होणार आहे। हे तिकडचं जे नियोजन आयोजन तेच राहणार आहे, पण प्राथमिक हा स्वागत समारंभासाठी ही आजची ही व्यवस्था केलेली आहे। 2 दिवसानंतर हे स्पर्धा त्या मूळ हॉलमध्ये देखील आपण स्थापन करण्याचं काम करणार आहोत आणि या खेळाडूंच्या माध्यमातून देखील आपण करणार आहोत। तब्बल 1200 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत। मी खरं तर शिवशक्ती महिला संघाचा मनापासून मी आभार मानेन की त्यांनी ही संधी, विशेषतः राजेश पाडावे आणि असोसिएशन ही संधी आम्हाला दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम निश्चितपणे आम्ही करतोय। खरं तर काल आदरणीय आदित्यजींनी जो निर्णय घेतला ही खरंच खऱ्या अर्थाने एक भावनात्मक मुद्दा होता, पण तो गेल्या 1 महिन्यापासून आपण हे आयोजन नियोजन करतोय आणि राज्य स्तरातून जिल्हा स्तरातून सर्व हे खेळाडू येत आहेत म्हणून हे स्पर्धा भरवण्याचं काम आणि करण्याचं आयोजन आज आपण या निमित्ताने आपण केलेलं आहे। मला निश्चितपणे खात्री आहे की हे कार्यक्रम करत असताना ज्यांच्या मनामध्ये नेहमी शिक्षण क्षेत्रामध्ये कला असेल, क्रीडा असेल त्याला प्राधान्य देण्याचं काम आणि ज्यांनी त्यांची राजकीय जी भूमिका किंवा राजकीय जीवनामधला जो सहवास आहे, मूळ बेस आहे तो या विभिन्न स्पर्धांच्या माध्यमातून केलेला आहे। असे आपले नेते आदित्यजींना हा कार्यक्रम आपण या घेतोय ते निश्चितपणे त्यांनी इकडे आले आणि त्यांनी जो स्वीकार केला त्याबद्दल टाळ्याच्या गजरामध्ये मी सर्व खेळाडूंना आणि असलेल्या कार्यकर्त्यांना मी आदरणीय आदित्यजींचा या निमित्ताने स्वागत आणि आभार मानतो। पुढे असेच कार्यक्रम करण्याचं काम, निर्धार करण्याची भूमिका ही आपल्याला घ्यायची आहे आणि आदित्यजी तुमच्या नेतृत्वाखाली या मुंबई असेल, पुणे असेल, कारण पुणे जिल्ह्यातले तमाम लोक आलेले आहेत। मी आपल्याला गौरव देऊ इच्छितो व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये की काही जरी झालं तरी देखील भविष्य काळामध्ये जशी मुंबई शहरामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली आपण महानगरपालिका सामोरे जाण्याचं काम केलेलं आहे, आज तुमच्याच नेतृत्वाखाली पुणे असेल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये पण देखील आगामी काळामध्ये जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील किंवा महानगरपालिकेचे सदस्य देखील जास्तीत जास्त आणि त्याही माध्यमातून भगवा फरोग केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा अभिवचन देखील तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या निमित्ताने देतो। आपण पाडावेजी बोला साहेब आणि राणाजी आणि माझा संबंध स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसाठी आलेला आहे आणि मी विनंती करणार आहे या व्यासपीठावरून की नजीकच्या काळामध्ये वरळीमध्ये किंवा मुंबईमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली नॅशनलचे देखील कबड्डीच्या स्पर्धा भरवण्याचं नियोजन आणि आयोजन आपण पुढच्या काळामध्ये आपण या निमित्ताने आपण करूया अशीच अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांच्या वतीने मी या निमित्ताने स्वागत करतो। राजेश पडावे आता कानात सांगून गेलेले आहेत की भाऊ फक्त पुरुष नाही महिलांचं पण बोला की वेळ आहे तर महिलांचा वर्ल्ड कप करू, पण हेही इथे सांगितलेलं आहे। पण हे करून आमचे खांदे आता खाली आलेले आहेत। वर्ल्ड कप मध्ये आम्ही किती खाली जाऊ आम्हाला माहित नाही, पण काळजी करू नका, आदित्यजींच्या नेतृत्वाखाली पूर्ण जबाबदारी जसं आज केली सर हा आयोजन मी हा निमित्त आहे, पण व्यासपीठावर बसलेले प्रत्येकाने मदत करण्याचं काम केलेलं आहे। तेही फक्त मदत नाही, तन मन आणि धन देऊन या कार्यक्रम यशस्वीसाठी सर्वांनी मदत केलेली आहे, त्या सर्वांचे पण मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला 4 दिवसाचा सहकार्य पुढच्या काळामध्ये मिळो अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। हो